श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवपूजा कशी करायची। कारण एकदा जर आपण घरामध्ये घट स्थापना केली किंवा घट बसवले तर येणारे पुढचे 9 दिवस आपण देवाला हलवत नाही किंवा देवपूजा आपण करत नाही। फक्त देवांवरती थोडं थोडं पाणी शिंपडून रोज आरती करायची असते, दिवा लावायचा असतो, धूप आणि अगरबत्ती लावायची असते। पण एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती किंवा देव हलवायचे नसतात किंवा देव धुवायचे नसतात। तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देव हे खाऊच्या पानांवरती बसवले जातात। म्हणजे त्यांची पहिल्या दिवशी अभिषेक करून स्नान करून त्यांना खाऊच्या पानांवरती बसवलं जातं। असं म्हटलं जातं की देव सुद्धा घटी बसतात। म्हणजे नवरात्रामध्ये 9 दिवस आपण जशा पद्धतीने घट बसवतो तशाच पद्धतीने देव सुद्धा घटी बसतात। तर ही देवपूजा आपण कशी करायची असते, यामध्ये काही वेगळं असतं की आपण जशा पद्धतीने रोज देवपूजा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला देवपूजा करायची असते। आणि देव धुवत असताना देव धुण्याची जी योग्य पद्धत आहे ती कोणती आहे, तुम्ही कशा पद्धतीची देवपूजा करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदैवतेचं नाव नक्की लिहा। आपल्या देवघरामधील जे देव आहेत त्यांना पंचामृताने स्नान घालून घ्यायचंय किंवा तुम्ही साध्या पाण्याने घातलं तरीही चालेल। सगळ्यात अगोदर आपल्याला देव हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत। म्हणजे तुम्ही पितांबरीने देव स्वच्छ करता की शास्त्रशुद्ध पद्धतीने देव स्वच्छ करता, तुम्ही जी पद्धत देवांसाठी स्वच्छ करण्यासाठी वापरत असाल त्याच पद्धतीने आपण आज देव स्वच्छ करून घ्यायचे सगळ्यात अगोदर आणि त्यानंतरच आपण देवाची पूजा करणार आहोत। पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने सगळ्यात अगोदर आपण देवाला अभिषेक घालणार आहोत, त्यानंतर पाण्याने अभिषेक घालणार आहोत किंवा हे देव तुम्ही हातामध्ये घेऊन त्यावरती पाणी सोडून अशा पद्धतीने सुद्धा देव स्वच्छ करू शकता। तुमच्या देवघरामध्ये जेवढ्या देवाच्या मूर्त्या आहेत तेवढ्या सगळ्या ह्याच पद्धतीने स्वच्छ करायच्या आहेत। देवावरती एकदा पाणी ओतल्यानंतर त्यांना दोन्ही हातामध्ये अशा वरती पकडून मग आपल्याला पाणी ओतायचं आहे। म्हणजे एका देवाचं पाणी हे दुसऱ्या देवाला लागणार नाही। आपण दररोज देवपूजा करतो, देवाची आरती करतो, पूजा करतो, तरी पण आपल्याला भरपूर गोष्टींमध्ये अपयश येत असतं। कारण आपण जे देवपूजा करतो किंवा देव धुतो ते योग्य पद्धतीने धुतले नाही गेले तरी सुद्धा देवांचे दोष आपल्याला लागतात। म्हणजे देवपूजा करण्याची अयोग्य पद्धत जर असेल तर दोष लागतात असं म्हटलं जातं। या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक देव हातामध्ये घ्यायचा आहे, धुवायचा आहे, कपड्यांनी स्वच्छ करायचं आहे आणि मग कोरड्या जागेवरती ठेवून घ्यायचं आहे। मी भरपूर जणांचं बघितलं आहे, ते काय करतात, देव आपण ज्या भांड्यामध्ये धुतो त्या भांड्यामध्ये सगळे देव एकत्र करतात आणि त्यावरती पाणी ओततात आणि मग एक एक देव करून आपल्या देवघरामध्ये ठेवतात आणि मग देवाची पूजा करतात। तर ही पद्धत जी आहे ती अयोग्य आहे। व्हिडिओमध्ये मी जशा पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने आपण देव स्वच्छ करायचे। म्हणजे एका देवाचं पाणी हे दुसऱ्या देवाला लागू द्यायचं नाही। म्हणजे आंघोळ घातल्यानंतर जे खाली ताटामध्ये पाणी असतं ते एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाला लागू द्यायचं नाही। एक तर तुम्ही अशा पद्धतीने देव स्वच्छ करू शकता, नाहीतर एक देव धुल्यानंतर प्रत्येक वेळी जे ताटातलं पाणी आहे ते ओतून घ्यायचं आणि मग दुसरा देव त्यामध्ये ठेवायचा आहे। माझ्या देवघरामध्ये कवड्याची सुद्धा मी पूजा करते। तर ही कवड्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये कशी करायची याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच व्हिडिओ अपलोड होणार आहे। त्यानंतर जर तुमच्या देवघरामध्ये मंगल कलश स्थापन केलेला नसेल तर नवरात्र ही एकदम योग्य वेळ आहे आपल्या देवघरामध्ये कलश स्थापना करण्याची। कलश स्थापना केल्यानंतर आपण कलशातलं पाणी हे दररोज बदलायचे आणि कलश स्थापन करत असताना सगळ्यात अगोदर खाली तांदळाची रास घालायची। मी रास न घालता एका तांब्याच्या ताटामध्ये छोट्या प्लेटामध्ये तांदूळ ठेवल्यात आणि त्यावरती मी मंगल कलशाची स्थापना करते। सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थांना आपण वरती ठेवणार आहोत। पहिल्या पायरीवरती मी स्वामी समर्थ, मंगल कलश, गणपती बाप्पा आणि श्रीकृष्ण यांना ठेवते आणि मग त्यांची पूजा करते। अशा पद्धतीने सगळ्या देवांना आपण खाऊच्या पानांवरती बसवणार आहोत आणि हे आपल्याला 9 दिवस हलवायचं नाही। देवघरातल्या सगळ्यात वरच्या पायरीवरती तुम्ही जर आपल्या कुलदैवतेचे टाक बनवून घेतलेले असतील तर ते टाक ठेवायचे आणि आपली कुलदैवता वरी ठेवायचे। त्यानंतर दुसऱ्या पायरीवरती भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना सोबत ठेवते आणि लक्ष्मीच्या उजव्या हाताला श्री विष्णूंची मूर्ती असावी म्हणून या ठिकाणी श्री विष्णू ठेवलेत। त्यानंतर लक्ष्मीच्या डाव्या हाताला कवड्या ठेवल्यात। त्यानंतर अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे ती ठेवली आहे, गणपती बाप्पांना ठेवले, नंतर महादेव आणि नंदी यांना ठेवले। माझ्याकडे एवढेच देव आहेत। तर अशा पद्धतीने सगळ्या देवांना खाऊच्या पानांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर
इथे दिवा लावला होता, त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल व्हायचे. त्यानंतर सगळ्या देवांना अष्टगंध लावायचे. रोज अष्टगंधच लावते आणि जे देवी आहेत त्यांना वरून मी थोडं थोडं कुंकू लावते, हळदी आणि कुंकू. प्रत्येक देवाला कुंकू लावत नाही, अष्टगंधच लावते किंवा चंदन लावायचं आहे. मंगल कलश हा आपल्या कुलदेवतेचा असतो, म्हणून प्रत्येक घरामध्ये किंवा आपल्या प्रत्येक देवघरामध्ये मंगल कलश हा असलाच पाहिजे. त्यानंतर अशा मोत्यांच्या छोट्या छोट्या माळा आहेत, त्या प्रत्येक देवांना मी घेतलेल्या आहेत. आणि कुंकू, चंदन किंवा अष्टगंध लावून झाल्यानंतर आपण हे प्रत्येक देवाला घालणार आहोत. त्यानंतर फुले घालायची आहेत. श्री विष्णूंची मूर्ती माझ्याकडे आहे, खूप सुंदर आहे. देवपूजा नेमकी कोणत्या वेळेमध्ये करायची या विषयावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तर तो तुम्ही नक्की बघू शकता. फक्त दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपल्याला देवपूजा करायची नसते. बाकी इतर वेळामध्ये आपण देवपूजा करू शकतो. रात्री 9च्या नंतर सुद्धा आपण देवांना हात लावायचा नसतो. आपला कोणत्याही प्रकारचा स्पर्श देवांना चालत नाही. तर शक्य असेल तर दुपारी 12च्या अगोदरच आपल्याला देवपूजा करायची आहे. जर तुम्ही रोज सकाळी लवकर उठत असाल तर उठल्यानंतर पहिल्यांदा आंघोळ करून रोज देवपूजा केली तर आपलं घर एकदम प्रसन्न असतं. आपल्या घरांमध्ये कवड्यांची पूजा ही का करायची? कारण ते खूप शुभ मानलं जातं. कवडी हे माता लक्ष्मीसाठी वापरल्या जातात. मग कवड्यांची आपल्या देवघरामध्ये पूजा करणं हे अतिशय शुभ मानलं जातं. यावरती डिटेल व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या कवड्यांना सुद्धा अष्टगंध आणि कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मळवट भरायचं आहे दोन्ही देवींचं. आपल्या देवघरामध्ये जेवढ्या देवी आहेत तेवढ्यांचं हळदीनं मळवट भरायचे. तर हे कसं भरायचे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला नक्की दाखवणार आहे. पण नवरात्रीमध्ये जेव्हा आपण देवपूजा करतो अगदी अशाच पद्धतीने तुम्हाला देवपूजा करायचे. प्रत्येक देव हा खाऊच्या पानांवरतीच बसवायचा आहे. देवपूजा करत असताना नेहमी आसन वापरावे, कारण खाली बसून म्हणजे जमिनीवर बसून केलेली देवपूजा ही जमिनीलाच अर्पण होते. म्हणून देवपूजा करत असताना नेहमी आसन घेऊनच आपल्याला देवपूजा करायची. आणि रोज देवपूजा झाल्यानंतर आरती ही करायचीच आहे, कारण आरती केली नाही तर आपली देवपूजा पूर्ण झाली असं मानलं जात नाही. आरती जर नाही केली तर आपली देवपूजा ही अपूर्णच राहते असं मानलं जातं. तर ही आरती करत असताना रोज आपल्याला 2 आरत्या लावायच्यात. एका आरतीनं कधीच आरती देवांची करायची नसते. मग मी काय करते, एका ताटामध्ये 2 फुलवाती बनवते आणि त्या तुपामध्ये डीप करून त्या तशाच ताटामध्ये ठेवते आणि 2 अशा ज्योती प्रज्वलित करून रोज देवांची मी आरती करते. आपण जी फुलं देवांना घातलेली आहेत ती सुकल्यानंतर काढून टाकायची आणि दुसऱ्या दिवशी दुसरे फुले घालायचे. आणि अशाच पद्धतीने रोज फक्त पाणी शिंपडून आपल्याला आरती लावायची, अगरबत्ती लावायची आणि धूप लावायचे. तर अशा पद्धतीनेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही सुद्धा देवपूजा करू शकता. कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.